आमचं मत असं आहे की आजपर्यंत गोव्यामध्ये कोकणी आणि मराठी दोन्ही भाषांना सारखं स्थान होतं आणि कुठेही कोकणीवर किंवा मराठीवर अन्याय केला जात नव्हता. परंतु आज सरकारने एक नवीन धोरण सुरू केलेलं आहे आणि त्या धोरणामध्ये जे कोण मराठीमध्ये पास झालेले आहेत, मराठी घेऊन त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पुढील शिक्षण केलेलं आहे, त्यांच्यावर हा घोर अन्याय आहे आणि हा अन्याय होता कामा नये. मराठीमुळे मुलांचे नुकसान होता कामा नये. आपल्या गोमंतकामध्ये जास्तीत जास्त लोक मराठीमध्ये शिकलेले आहेत. मराठी ही त्यांची भाषा आहे आणि कोकणी ही बोली भाषा आहे. कोकणी मराठी एवढी समृद्ध नाही आहे, हे मी स्पष्ट सांगते. कोकणी ही परावलंबी भाषा आहे, ती बोली भाषा आहे आणि ती परावलंबी भाषा आहे. त्यामुळे मला तरी असे वाटते की कोकणीला दुजे भाव द्यावा असा नाही, पण कोकणीलाही बरोबरच मराठीलाही आपले स्थान मिळालेच पाहिजे. मी रोहन गोपा चंदगडकर, मराठी प्रेमी. गोव्यात मराठीचा विषय शिकवून 40 वर्ष झाली. चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद होता. आज आम्ही मराठी राज्यभाषा लाचारीने मागत नाहीये. गोव्यात हजारो वर्षापासून मराठी होती. त्या काळात शिक्षणाची इथं अगदी वाईट स्थिती होती. त्यावेळेला लाचारीची स्थिती होती, शिक्षण कोणाला मिळत नव्हतं. अशा वेळी मराठीनं इथे येऊन घरोघरी जाऊन शिक्षण दिलं, इथे शाळा काढल्या, दारोदारी लोकांना शिक्षण देऊन त्यांना सुसंस्कृत केलं, देशाभिमानी केलं. त्यांना समाजात काय केलं पाहिजे, राष्ट्रांवर कसा बाळगला पाहिजे हे त्यांनी दिलं. ही हजारो वर्षाची परंपरा त्यानं प्रेरणा दिली. ती लाचार कधी असणार नाही. ती आज न्यायाचा हक्काचा आपला मागणी करते आहे. तिला राजकर्त्यांनी कळून सुद्धा मुद्दाम जर दुर्लक्ष केलं तर त्यांना भविष्यात त्याचे परिणाम भोगावेच लागतील. आपला डिमांड काय आहे? आमचं डिमांड आहे की मराठी राज्यभाषा ही झालीच पाहिजे. शाळा बंद पडता कामा नयेत आणि मराठी हे जे मोठी भाषा आहे साहित्यिक, ती घरोघरी पोचली पाहिजे आणि ती त्याची जर दारं बंद केली तर गोव्याचं उज्ज्वल भविष्य हे असं राहणार नाही. ते त्याची सगळी वाट लावून टाकेल आणि त्यावेळेला पश्चाताप करण्याची पाळी आमच्या भावी पिढ्यांना येऊ नये, ही आमची मागणी आहे. ती पूर्वी होतीच, पण त्या काळात जे मराठीनं जपलं त्या स्थितीत ती नव्हती. मराठीमुळे ती टिकली, नंतर ती राजभाषा झाली, हे तिनं लक्षात ठेवावं. मराठीच्या पाठिंब्यानंच तिला का स्थान मिळालेलं आहे. हा अन्याय अत्यंत कृतज्ञतेचा आहे, हे त्यांनी जाणावं. सगळे आम्ही भाऊभाऊच आहोत. मराठी बोली ही आहे, कोकणी मराठीचीच बोली आहे. हे आज का विसरतात, जाणून बुजून विसरतात. याचा अर्थ वेड पांघरून पेळगावला जाण्यासारखा भाग आहे. मराठीसाठी, मराठीवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आज इथे धरणे धरलेले आहे. हे धरणे धरण्यामागील उद्देश एकच की कोकणी बरोबर मराठीलाही योग्य स्थान मिळायलाच पाहिजे. जोपर्यंत मराठीला आपल्या हक्काचे स्थान मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा संपणार नाही. कोकणी बरोबर मराठी राजभाषा झालीच पाहिजे. कोकणीच्या विरोधात एकही गोमंतक नाही, परंतु मराठीच्या समर्थनात प्रत्येक गोमंतक आपले रक्त सांडायलाही तयार आहे. हे सरकारने लक्षात घ्यावे आणि मराठीवर झालेला अन्याय लवकरात लवकर दूर करावा, अशी आमची अपेक्षा आहे.